हालेलुया. तर यावेळेस पवित्र शास्त्रामधून मत्तय कृत शुभवर्तमान याचा अध्याय 5वा आणि फक्त एकच वचन वाचतो आपल्यासाठी 13वं वचन. लक्ष देऊन ऐका. मत्तय अध्याय 5वा आणि वचन 13वं. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. प्रभू हे वचन आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. हे स्वर्गीय देवा, अंतकरणाच्या तळापासून तुला हाक मारतो आणि प्रार्थना करतो. या समयी आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. जे वचन आम्ही वाचलं आहे, या वचनावरती मनन करीत असताना आमच्याशी बोल. आणि प्रभू तुझं सामर्थ्य, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनावर आज उतरून येऊ दे. बंधनं अडखणं निघून जाऊ दे. रोगी आजारी पीडितांना आरोग्य दे. जीवनात जे निराश झालेले आहेत त्यांना प्रभू तुझा स्पर्श कर आणि आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला उत्स्फूर्त करावंस अशी मी प्रार्थना करतो. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. 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 आज जो विषय मननासाठी आपण निवडला आहे तो विषय म्हणजे थोडंसं मीठ आणि थोडंसं खमीर. थोडंसं मीठ आणि थोडंसं खमीर. कदाचित आता काही लोक ऐकत असतील, त्यांना वाटेल कसली रेसिपी सांगतायत का पास्टर, काहीतरी आज पक्वान बनवायचा विचार वाटतो ऑनलाईन. तर देवाच्या प्रिय लोकांना वचनाच्या आधारावरती आपण पाहणार आहोत. बऱ्याच गोष्टी निश्चित परमेश्वर आपल्याशी आज बोलणार आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, येशूने बऱ्याच वेळा पुरुषांबद्दल बोलत असताना बऱ्याच गोष्टी येशूने बोललेल्या आहेत. पुरुषांना बऱ्याच वेळा प्रभूने दोष लावला आहे. सदुकी आणि परुषी हे दोघेही धार्मिक. आता बऱ्याच वेळा सदुकी आणि परुषांमध्ये काय फरक होता बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही. पटकन सांगतो, 4-5 मुद्दे सांगतो, तुम्हाला फरक कळणार. सदुकी काय, परुषी काय. बऱ्याच वेळा असं वाटतं की सदुकी आणि परुषी एकच. सगळ्यात पहिली गोष्ट, सदुकी हे याजकीय घराण्यामधून असायचे. म्हणजे याजकाचं जे काम आहे ते सदुक्यांमध्ये असायचं. परंतु परुषी जे आहेत ते फक्त तोराह म्हणजे पहिली जी 5 पुस्तकं आहेत, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, या 5 पुस्तकांना पाठांतर करून तो न्याय इतरांना शिकवणं हे काम होतं पुरुषांचं. पण जे सदुकी आहेत ते जे आहेत ते धार्मिकतेमध्ये चर्चमध्ये जाणं म्हणजे देवाच्या मंदिरात जाणं, जे त्या काळामधलं जे यहुद्यांचं मंदिर होतं तिथं जाणं, सगळ्या जे विधी आहेत, जे कार्य आहेत ते करणं होतं. असा सदुक्यांचा जो समज आहे अशा प्रकारचा होता की सगळ्या चाली रीती चांगल्या रीतीनं झाल्या पाहिजेत. आणि इकडे पुरुषांचा समय होता, म्हणजे त्यांना असं वाटायचं त्या समयामध्ये की आम्ही फक्त पाठांतर करणार आणि देवाचं जे लिखित वचन आहे ते आम्ही बोलणार आणि आमच्यासारखं धार्मिक कुणीच नाही. स्वतःची कॉलर टाईट करणारे असे परुषी आणि आमची धार्मिकता म्हणजे फार मोठी आहे असं म्हणणारे सुद्धा सदुकी होते. हा त्यांच्यामधला एक फार मोठा फरक आहे. सदुकी पुनरुत्थानावरती भरोसा ठेवायचे, विश्वास ठेवायचे. पण हे जे परुषी लोक आहेत ते पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत नाही. म्हणून तर ना मेलेला लाजर जीवन झाला. आणि त्यावेळेस पण येशूने म्हटलं पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मग यांची तळपायाची आग मस्तकाला जायची. पुनरुत्थान नाही असं आम्ही सगळ्यांना शिकवलंय आणि हा म्हणतो मी स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे बायबलचा अभ्यास करणारे सदुकी परुषी, त्यांना कळलंच नाही बायबल लिहिणारा त्यांच्या समोर उभा आहे. त्यांना कळलं नाही जिवंत देवाचा पुत्र त्यांच्या समोर उभा आहे आणि ते त्याला बायबल शिकवायला निघाले होते. ऑथरला नाही शिकवू शकत, त्या लेखकाला ज्याने बायबल रचलेला आहे, लिहिलेला आहे आणि जो स्वतः हा देवाचा शब्द आहे त्याला काय बायबल शिकवलं जाणार. तर देवाच्या प्रिय लोकांनो, जे सदुकी आहेत ते म्हणजे आता ट्रॅडिशनल लोक आणि तो एक वरचा क्लास समजला जायचा. फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग होते. पुरुषांचं तसं नव्हतं. फक्त धार्मिक जीवन जगणं आणि फक्त आपला मोठेपणा लोकांना दाखवणं. आणि म्हणून तर एक ठिकाणी नाही का, एक परुषी आणि एक जकातदार दोघेही मंदिराकडे गेले आणि मग परुषाने खूप छान प्रार्थना केली. हा बाजूचा जकातदार याच्यासारखा मी नाही,
मी तर एकदम चांगला आहे देवा, हे पापी बिचारी चुकीचे लोक त्यांच्यासारखा मी नाही, मी खूप चांगला आहे, हे पहिलं त्याची प्रार्थना. मग त्याने काय सांगितलं की मी उपास करतो देवा, देवाला सांगतोय म्हणजे मी किती इलिजिबल आहे हे परमेश्वराला पटवून सांगतोय. बघ मी उपास करतो, मी खूप चांगला आहे, मी दान धर्म करतो, मी किती चांगला आहे. आणि तो बिचारा जकातदार त्याने तर वरती स्वर्गाकडे पण नाही पाहिलं, ऊर बडून घेतलं आणि म्हटलं हे देवा मज पापेवर दया कर. आणि येशूने काय सांगितलं माहितीये का, त्या पापेची प्रार्थना जास्त श्रेष्ठ ठरली. हालेलुया. तर अशा प्रकारचे सदुकी आणि परुषी यांच्यामध्ये एक फरक आज आपण पाहू शकता. तर हे जे परुषी आहेत, तर या परुषांबद्दल प्रभूने अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. मार्कचा 8वा अध्याय आणि 11 पासून 21 वचनांपर्यंत बऱ्याच गोष्टी शिष्यांच्या असमंजसपणामुळे त्यांचा प्रभूने निषेध केलाय. आणि या ठिकाणी मार्क 8 मध्ये 15व्या वचनामध्ये प्रभूने या परुषांबद्दल काहीतरी म्हटलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. मग त्याने त्यास निक्षून सांगितले, बजावून सांगितले, स्पष्ट शब्दात सांगितले, अगदी सगळ्यांना कळेल असं स्पष्ट सांगितलं, निक्षून सांगितलं. काय सांगितलं ऐका. मग त्याने त्यास निक्षून सांगितले की सांभाळा परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा. परुषांचे खमीर आणि हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा. खमीराबद्दल बायबलमध्ये एका वचनामध्ये दाखला दिलेला आहे. बायबलमध्ये शेकडो दाखले आहेत संपूर्ण बायबलमध्ये, आणि त्यापैकी एक दाखला प्रभू येशूने स्वतः दिला, खमीराबद्दलचा दाखला. आणि तो दाखला या ठिकाणी मत्तई 13वा अध्याय 33व्या वचनामध्ये दिलेला आहे. त्याच प्रकारे लूक 13वा अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे एका स्त्रीने 3 मापे पीठ घेतलं आणि त्यात खमीर लपवून ठेवलं, आणि मग काय नंतर ते सगळा तो पिठाचा गोळा फुगून गेला. खमीर म्हणजे ज्याला आपण म्हणतो लिव्हन, किंवा ज्याला आपण म्हणतो ईस्ट. ब्रेडमध्ये जे टाकतात ना, त्याने ब्रेड फुगला जातो, तर ते असं ईस्ट आहे की जे पूर्ण पिठाला फुगवून टाकतं. मग आता या खमीराबद्दल, आता इथे या ठिकाणी देवाच्या राज्याबद्दल वेगळ्या रीतीनं या खमीराचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. परंतु मार्क 8 आणि 15 मध्ये की या ठिकाणी परुषांचं खमीर आणि हेरोदाचं खमीर यापासून सांभाळून राहा. देवाच्या प्रिय लोकांनो, या दिवसामध्ये तुमच्या आजूबाजूला अनेक असे लोक तुम्हाला पाहायला मिळतील जे प्रभूच्या वचनामध्ये काहीतरी भेसळ करताना आपल्याला आढळतात. आणि मग बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हा त्रैक्य, 3 देवाची सेवा नाही करत आपण एका देवाची सेवा करतो. जर या वचनाद्वारे आपल्या मनामध्ये परमेश्वर कार्य करत असेल, आणि जर आपण अशा कुठल्याही प्रकारच्या कल्टमध्ये किंवा चुकीच्या शिक्षणात अडकले असाल, आज आपल्याला संधी आहे त्या गोष्टीतून आपण बाहेर यावं. परमेश्वर एक देव आहे. मग यामध्ये अनेक वेळा काय होतं की मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने किंवा चुकीच्या गोष्टी समोर आणून अनेकांची फसगत त्याद्वारे केली जाते. आणि या दिवसामध्ये अन्य भाषेचा विरोध केला जातो किंवा वचन सांगण्याबद्दल विरोध केला जातो. पिक्चरची गाणी चर्चमध्ये गायली जात आहेत, आणि पाळक लोकांचे अवतार असे आहेत की मग त्यांना पाहून असं वाटतं की हा पास्टर आहे की हा फास्टर आहे. गंमत केली मी. देवाच्या प्रिय लोकांनो, की अशा काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसत आहेत की ज्यामध्ये वचनात भेसळ केलेली आपल्याला आढळते, आणि सत्यापासून कुठंतरी देवाचे लोक परावृत्त काही ठिकाणामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळेस आपल्याला सावध होण्याची गरज आहे. परुषांच्या खमीरापासून सावध राहा, हेरोदाच्या खमीरापासून सावध राहा, हे प्रभूने 2000 वर्षापूर्वी सांगितलं जरी असेल तरी आजही वचन आपल्यासाठी सजीव, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. या वचनाद्वारे आज आपण हे समजून घेतलं पाहिजे, दिखावाखोर लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. जे दुसऱ्यांपेक्षा स्वतःला मोठं दाखवतात, त्या काळात परुषी होते असं समजू नका आज परुषांची कमी झालेली आहे. मी तर म्हणतो की परुषी खूप वाढलेले आहेत, सेवा वाढत चाललेली आहे, परुषी सुद्धा वाढलेले आहेत. मी एका व्यक्तीला टार्गेट करत नाहीये, मी एखाद्या विशिष्ट ग्रुपला टार्गेट करत नाहीये. यावेळेस माझ्या बोलण्याचा ओघ समजून घ्या प्रियांनो. तुम्ही देवाचं मंदिर आहात, इथं खमीर येता कामा नये प्रियांनो. खमीर म्हणजे
गर्व आहे. गर्व माणसाला फुगवून टाकतो. दादा कितीला घेतलं रे शर्ट? असतं 200चं, सांगतो 2000. मग या गोष्टी ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये घडतात, एकाचं 2 सांगणं, वाढवून सांगणं, मी असा आहे, मी तसा आहे, स्वतःची फुशारकी ज्यावेळेस मनुष्य जास्त प्रमाणात सांगतो, तो सांगत नाही, त्याच्यातलं खमीर बोलत असतं. आणि हे खमीर कुठून सुरू झालं बरं? तर आधी आपण या हेरोदाबद्दल पण काही गोष्टी समजून घेऊया. हेरोद राजा देवाच्या प्रिय लोकांनो एक चांगला राजा होता. मी त्याला चांगलं का म्हणतो? कारण की बाप्तिस्मा करणारा योहान त्याचा दोष दाखवायचा, तरी शांत चित्ताने त्याचं ऐकून घ्यायचा, म्हणून मी त्याला चांगला राजा म्हटलं. पण एक दिवशी काय झालं ना, की त्याच्याकडं एक छान पार्टी होती, त्याचाच वाढदिवस होता आणि त्याच्या मुलीला डान्स करायला छान यायचं. मुलीने खूप सुंदर डान्स केला आणि बाप बघा किती खुश होतो, आहे की नाही? आपल्याला आपली लेकरं खूप आवडतात आणि मुलींचं जास्त लाड होतो बरं का. असंच हेरोदाची मुलगी पण फार लाडाची. आता या लाडाच्या मुलीचा डान्स बापाला एवढा आवडला, तर छान सगळे धनवान लोक, सगळे मोठे वरिष्ठ लोक मेजवानीला बसलेत. किती आनंदी वातावरण असेल. मेजवानी दुःखात दिली जात नाही प्रियांनो, मेजवानी आनंदात करतात लोक, हो की नाही? त्या उधळ्या पुत्राचा बापाने पण मुलगा घरी आला म्हणून मेजवानी दिली. तर या ठिकाणी सेलिब्रेशन आहे, सगळे आनंदात आहे, मुलगी आनंदात आहे, सगळे आनंदात आहेत. मुलीने डान्स केला आणि मग मुलीला बाप विचारतो, तुला काय पाहिजे? अर्ध्या राज्यापर्यंत काही माग, तुला देऊन टाकतो. तिने अशी काही गोष्ट मागितली की राजाचा चेहराच उतरला. मला ना त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं शिर छेद करून त्याचं शिर मला तबकात घालून मला माझ्याकडे आत्ताच्या आत्ता घेऊन या, असं सांगितलं. राजा जेवणावर बसलेला आहे, राजाला कोणी निराश करू शकत नाही. पण हे ऐकताच राजा निराश झाला प्रियांनो. आणि त्या दिवशी देवाच्या संतगणांनो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला मरावं लागलं प्रियांनो. आमच्या पार्टीमध्ये आम्ही कोणाला बोलवतो हे फार महत्वाचं आहे, कोणाला आम्ही आमंत्रित करतो फार महत्वाचं आहे. काना गावच्या लग्नामध्ये येशूला आमंत्रित केलं होतं आणि या ठिकाणी हेरोदाच्या पार्टीमध्ये त्याच्या मुलीला आमंत्रित केलं होतं. एका मुलीने अख्खी पार्टी खिन्न करून टाकली प्रियांनो. आणि त्या ठिकाणी एका पार्टीमध्ये कोणी असं एखाद्याचं शिर घेऊन येतंय, थाटलेलं शिर, आणि एवढ्या अभिषिक्त दासाचं काय तिथं आनंद राहिला, सगळं दुःख झालं. पण जिथं त्या काना गावच्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला होता, प्रभू तिथं होता, प्रभूने चमत्कार केला आणि सगळ्यांचे चेहरे उतरले असतील. आता काय करायचं, द्राक्षरस संपलाय, सगळे परत आनंदी झाले, कारण की आधीच्या द्राक्षरसापेक्षा नवा द्राक्षरस जो पाण्याद्वारे प्रभूने तयार केला होता तो जास्त रुचकर आणि चविष्ट होता. सांगण्याचं तात्पर्य हे, आपल्या जीवनामध्ये आपण कोणाला बोलवतो, आपल्या जीवनामध्ये आपण कोणाला स्थान देतो, हे फार महत्वाचं आहे. आणि मग त्या हेरोदाचं खमीर म्हणजे काय देवाच्या प्रिय लोकांनो? तर हेरोदाचा घमेंडखोरपणा किंवा हेरोदाचा गर्व. हेरोद सुद्धा देवाच्या अभिषिक्ताच्या विरुद्ध उठलेला आहे. प्रभूला शिक्षा होत असताना सुद्धा हेरोदाचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे प्रियांनो. तर आपण हे पाहू शकता की हेरोदाच्या खमीरापासून, हेरोदाच्या गर्विष्ठपणापासून आपल्याला सावध राहायचं आहे. त्याच प्रकारे पुरुषांच्या गर्वापासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. तर या ठिकाणी या सर्व गर्वाबद्दल आपण ऐकत असताना या गर्वाला सुरुवात कधी झाली? तर एहेजकेल 28वा अध्याय 11 पासून 19 वचनामध्ये, एहेजकेल 28:11 ते 19 या वचनामध्ये, आणि तसंच यशया 14वा अध्याय त्यातील 12 ते 17 वचन. यशया 14वा अध्याय 12 ते 17 या वचनामध्ये परमेश्वराच्या दरबारी 3 मुख्य दिव्यदूत, त्यापैकी एक जो दियाबल नावाचा होता, ज्याला लुसिफर म्हणतो आपण, वर्शिप करणं त्याचं काम होतं. किती छान काम आहे, देवाच्या पवित्र डोंगरामधून फिरायचा आणि किती छान त्याचं काम होतं. परंतु त्याच्या मनात गर्व आला. पहिलं पाप म्हणजे गर्व आहे. आज्ञा मोडणं हे मनुष्याकडून झालेलं पहिलं पाप असलं तरी त्याआधी दिव्यदूताकडून झालेलं जे पाप आहे ते म्हणजे गर्व आहे. देवापेक्षा स्वतःला मोठं करणं, हा जो गर्व करण्याचा स्वभाव आहे तो देवाच्या राज्यासाठी फार घातक आहे प्रियांनो. देवाच्या प्रिय संतगणांनो, गर्व करणं हे आमच्याकडं नाही. आणि जर तुम्हाला गर्व करायचाच असेल, माझी गाडी अशी आहे, माझा बंगला तसा आहे, माझं शिक्षण हे, माझ्याकडं असं आहे, माझ्याकडं तसं आहे, मी असा होतो आणि मी तसा होतो, हे बोलण्यापेक्षा मला त्या देवाची ओळख आहे, यात मला अभिमान आहे, मला त्या वधस्तंभाचा गौरव करण्याची वेळ आहे. ज्या वेळेस आपण देवाची स्तुती करतो, देवाची आराधना करतो, जगिक गोष्टींना आम्ही ज्या वेळेस शून्यवत करतो,
आमच्या देवाला आम्ही उंच करतो, त्यावेळेस स्वर्गामध्ये आनंद केला जातो आणि स्वर्गात विराजमान असणारा देव म्हणतो, हा माझा सच्चा दास आहे, ही माझी सच्ची दासी आहे, हे माझे निवडलेले लोक आहेत. कारण की जगातला मोठेपणा यांच्या समोर शून्य आहे. आम्ही काहीही केलं तरी आम्ही देवापुढं शून्यवत आहोत प्रियांनो. आम्ही काहीही केलं तरी आम्ही आमच्या जीवनामध्ये नम्रपणा देवापुढं धारण केला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, दागोनाच्या मूर्तीपुढं कराराचा कोश ठेवला, त्यावेळी त्या दागोनाच्या मूर्तीला खाली पडावं लागलं. देवाच्या प्रिय लोकांनो, माझ्या देवापुढं उभं राहण्याची ताकद कुणामध्ये नाही. देवापुढं प्रत्येकाला झुकावंच लागतं. देवापुढं प्रत्येकाला नम्रपणा घ्यावाच लागतो. देवापुढं प्रत्येकाला नतमस्तक व्हावंच लागतं. तो दागोन असो किंवा तो एकदम निर्भीडपणे आलेला तो गल्ल्यात असो, दावीद उभा आहे, दावीद तयार आहे. हालेलुया. भाला बर्ची घेऊन येणाऱ्या गल्ल्यातासाठी दाविदाची गोपन आणि तो एक गोटा पुरेसा आहे. कारण की दाविदाच्या शस्त्रापेक्षा दाविदाचं शास्त्र महान आहे, दाविदाचा देव महान आहे, दाविदाचा देव पराक्रमी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला लीनतेची आणि नम्रतेची गरज आहे. आम्हाला जर कुणी एका गालात मारली तर बायबल सांगता आमचा दुसरा गाल पुढे झाला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला लीनतेची आणि नम्रतेची गरज आहे. आज आम्हाला एकमेकांना माफ करण्याची गरज आहे. आजचा संदेश झाल्यानंतर ज्या भावाला तुम्ही दुखावला असेल त्याला फोन करायचा आणि माफी मागायची. आई बापाला दुखावला असेल, आजच्या सभेनंतर पटकन त्यांना माफी मागून घ्यायची. जर आज रात्री प्रभू येशू आला, एक माफ कर शब्द वापरला नाही, कदाचित तिकीट कॅन्सल होऊ शकतं बरं का. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा माफी मागितल्याने जर तुमच्या स्वर्गीय राज्याच्या तिकिटावरती स्टॅम्प पडत असेल, जर तुम्हाला स्वर्गीय राज्यात प्रवेश होत असेल, तर आम्ही का माफी मागू नये? आम्ही एकमेकांना माफ करावं. आम्ही लीनतेच्या आत्म्याने, नम्रतेच्या आत्म्याने भरलं जावं. देवाचं गौरव झाल्याखेरीज राहणार नाही. आज जर तुम्ही नम्रपणा दाखवाल, आज जर तुम्ही तुमचा कठीणपणा सोडून द्यायला तयार व्हाल देवाच्या प्रिय लोकांनो, तर समजून घ्या की खरंच देवाने तुमचा कंट्रोल घेतलेला आहे. तर खरंच समजून घ्या, जुना तुमचा स्वभाव कसाही असू द्या प्रियांनो. आज आम्ही खूप लोकांच्या साक्ष ऐकतो, जुन्या जीवनात कसे होते, काय होते, पण एकदा प्रभू मध्ये आला की हालेलुया, प्रेज लॉर्ड. ते पुण्याचे आपले सनी विश्वास पास्टर खूप छान म्हणतात, आखिया लढी मेरी येशू के नाळ, सुधर गई मेरी वाकडी चाल. पहिला वाकडा तिकडा कैसा भी चलता था, हालेलुया. पण आता एकदम प्रभू सरळ मार्ग आहे, मला नीट केलं त्या देवाने, हालेलुया. असं प्रत्येकाची साक्ष तयार होते. आम्हाला नम्रतेची गरज आहे. आधी नम्रता, मग मान्यता. देवाच्या प्रिय लोकांना, तुम्हाला असं वाटत असेल, काही लोकांचं म्हणणं असं असतं की बघा, तो व्यक्ती एवढा घमेंडखोर असून पण त्याच्या सेवेत एवढे मिराकल होतात. देवाच्या प्रिय लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादा अन्य दैवताची भक्ती करणारा व्यक्ती, लक्ष देऊन ऐका, कारण जर कधी लोकांनी अर्धवट ऐकलं तर गैरसमज होतो. लक्ष देऊन ऐका. एखादा व्यक्ती ज्याला येशू माहित नाही किंवा येशू बद्दल त्याला काही वाटत नाही, ऐका, तो वेगळ्या देवाची आराधना करणारा व्यक्ती आहे. पण अचानक जर एखादा आजारी व्यक्ती आला त्या माणसाकडं, जो दुसऱ्या देवाची स्तुती करतो, दुसऱ्या देवाला भजणारा आहे, आणि अचानक जर समजा त्याच्याकडे एक आजारी व्यक्ती आला, त्याला तो म्हटला येशूच्या नावात बरा हो, तरी तो माणूस बरा होईल. सांगण्याचं तात्पर्य हे, तुम्ही काय आहात याच्यावर हिलिंग डिलिव्हर्स नाही, तुमचा देव कोण आहे, त्याच्या नावात काय पॉवर आहे, त्याच्या नावात काय सामर्थ्य आहे, मिराकच्या मध्ये आहेत. हालेलुया. आणि म्हणून आज आम्हाला एक गोष्ट प्राकर्षाने कळाली पाहिजे, आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर नव्हे, पण जे कर्तृत्व वधस्तंभावर झालेलं आहे, ऑलरेडी त्याने करून टाकलं आहे, तो म्हणतो पूर्ण झालं, ते आम्हाला परत सुरू नाही करायचं आहे. आणि म्हणून त्याने पूर्ण केलेलं काम आहे आणि त्याने त्या प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्यात, ज्या गोष्टीच्या द्वारे आम्हाला तारण मिळेल, आरोग्य मिळेल, शापापासून मुक्ती मिळेल, बंधनं तुटतील. या सर्व गोष्टींवरती प्रभूने आधीच आम्हाला विजय दिलेला आहे. आमेन, हालेलुया. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या खमीराला सुरुवात सैतानाने केली आणि हे खमीर आजही लोकांमध्ये दिसतं. तर आज आमच्या मेजवानीमध्ये आम्ही खमीर वापरायचं नाही. येशू ख्रिस्त बेखमीर भाकर आहे, म्हटलंय ना बायबलमध्ये, मी जीवनाची भाकर आहे. 6व्या अध्यायात योहानाच्या म्हटलंय की नाही? मग
मी जीवनाची भाकर आहे, पण ही बेखमीर भाकर आहे. या भाकरीमध्ये गर्व नाही, या भाकरीमध्ये गर्व नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, असा नम्रतेचा आणि प्रीतीचा आत्मा परमेश्वराने प्रत्येकाला द्यावा, ही मी देवाकडे विनंती करतो. नम्रता जर धारण केली ना, देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचा इतका आशीर्वाद प्राप्त होईल. अपमान सहन करायला शिका. हालेलुया. अपमान सहन करायला शिका, आणि जितका अपमान सहन करणार तेवढे स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं होत जाणार, तेवढा तुमच्यासाठी आशीर्वाद वाढत जाणार वरती, आणि तुमची खरी संपत्ती वर साठली जाणार. देवाचं वचन आपल्याला मत्तय याच्या 5व्या अध्यायाच्या 13व्या वचनात जे आपण सुरुवातीला वाचलं, या ठिकाणी मत्तय 5 आणि 13 मध्ये बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं की तुम्ही जगाचे मीठ आहात. मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, NaCl फॉर्म्युला आहे केमिस्ट्रीमध्ये, हो की नाही? आता जे लेकरं केमिस्ट्री करतायत, शिकतायत, त्यांना माहिती आहे NaCl काय आहे. सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड या मिठाचे बरेच प्रकार आहेत. ॲसिडिक असतं, बेसिक असतं सॉल्ट, त्याच्या प्रकारे डबल सॉल्ट असतं, मिक्स सॉल्ट असतं, वेगवेगळे प्रकार आहेत. मुख्य आपल्याला माहिती आहे की सी सॉल्ट आणि रॉक सॉल्ट पण आपल्याला माहिती आहे. तर मीठ जे आहे प्रियांनो, तर ते काही प्रकारचं मीठ आहे ते 801 डिग्री सेंटीग्रेड वरती मेल्ट होतं, आणि काही प्रकारचं मीठ आहे ते हवेत उघडं ठेवलं तरी मेल्ट होतं. असे मिठाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मिठाचा उपयोग, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपयोग इथं, तो म्हणजे भोजनामध्ये, जेवणामध्ये मीठ टाकलं जातं चवीसाठी. कितीही सुंदर स्वयंपाक करा, मीठ नाही टाकलं तर ते जेवण बेचव आहे. किती लोक हालेलुया म्हणतील? प्रभूची स्तुती असो. तर भोजनामध्ये, जेवणात मीठ नसेल तर अन्न बेचव होतं. जेवणामध्ये मीठ नसेल तर अन्न बेचव होतं, आणि जीवनात येशू नसेल तर जीवन बेचव होतं. हालेलुया. चव राहत नाही, येशू नाही, जीवनाला अर्थ नाही. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी श्रीमंत आहे, मी धनवान आहे, माझ्याकडे येशू नाही. अरे तू भिकारी आहेस रे बाबा, अरे तू भिकारी आहेस. रस्त्यावरच्या भिकाऱ्याने म्हटलं माझ्याकडे काहीच नाही, पण माझ्याकडे येशू आहे. अरे डोक्यावर तुझ्या तारणाचा मुकुट घातलाय रे, तू राजा आहेस. हालेलुया. तू आशीर्वादित, कारण तुला देव मिळालेला आहे. हालेलुया. ज्याला प्रभू मिळाला तो आशीर्वादित आहे. त्याच्याकडे काही असो किंवा नसो, त्याचं जीवन आशीर्वादित असणार आहे. त्याचं जीवन कधी बेचव होणार नाही. प्रभू जीवनात असणं खूप गरजेचं आहे. जसं भोजनामध्ये मीठ पाहिजे, तसं जीवनामध्ये येशू पाहिजे प्रियांनो. येशूच्या शिवाय काही खरं नाही प्रियांनो, काही खरं. जीवनात येशूला पहिलं स्थान दिलं पाहिजे. जीवनामध्ये येशू असलाच पाहिजे, त्याशिवाय आपलं जीवन आशीर्वादित होऊ शकत नाही. त्याच प्रकारे मीठ जे आहे ना, ते पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतात. बऱ्याच ठिकाणी मीठ पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. आणि आजकाल तर तुम्हाला तर माहिती आहे की आपके टूथपेस्ट में नमक आहे, असं पण लोक विचारतात, हो की नाही? कुठं मीठ वापरत नाहीत. शुद्धतेचं प्रतीक. देवाच्या प्रिय लोकांना पाणी शुद्ध करायला मीठ वापरलं जातं. देवाच्या प्रिय लोकांनो, बरेच मी असे काही संदेश ऐकतो, प्रार्थना पण ऐकतो. हे देवा आशीर्वाद दे, हे देवा असं कर, तसं कर. येशूचं नावच नसतं. चुकून होत असेल काही लोकांकडून, परंतु येशूचं नाव नाही. जर येशूचं नाव डावललं ना, तर खरंच सांगतो की त्या प्रार्थनेला अर्थच राहत नाही प्रियांनो. येशूचं नाव डावलता कामा नये. आपल्याला पित्याकडे प्रार्थना करायची, आणि ती प्रार्थना येशूच्या नावात पित्याकडे गेली पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही डायरेक्ट पित्याकडे जाता, त्यावेळेस पित्याला राग येऊ शकतो, कारण की तुम्ही ओल्ड टेस्टमेंट प्रमाणे जाता. तुमच्याकडे जर कोकऱ्याचं रक्त नाही तर मग काहीच खरं नाहीये. देव ती प्रार्थना नाही ऐकू शकत. पण ज्यावेळेस पुत्राच्या नावाने पित्याकडे तुम्ही मागता, तुमची प्रार्थना ऐकलीच म्हणून समजा. येशूच्या नावात खूप सामर्थ्य आहे. काहीही मागा, देव तुमची प्रार्थना ऐकल्याखेरीज राहणार नाही. प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. एकदा अनुभव घेऊन पहा. जिथं असेल तिथून आज येशूला हाक मारून तर बघा प्रियांनो. आज रात्री प्रभू तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करणार आहे. जे तुम्हाला मिळालं नाही, एकदा अंतःकरणापासून हे पित्या येशूच्या नावात ही गोष्ट
होऊ दे, नक्की तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकणार, तुम्हाला उत्तर देणार. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं पाण्याला शुद्ध करण्यासाठी मीठ वापरलं जातं, तसं देवाच्या प्रिय लोकांनो तर वचन बोलताना, प्रार्थना करताना, प्रत्येक देवाचं कार्य करताना एक गोष्ट जोडीला घेतली पाहिजे, ते म्हणजे येशूचं नाव घेतलं पाहिजे. प्रियांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हापशी शंडा नुसता वाचत होता, नुसतं वाचन नको, आपल्याला त्याचा अर्थ पण कळायला पाहिजे. आणि प्रभूने काय केलं, फिलिपाने सांगितल्यानंतर तात्काळ जाऊन त्याने बाप्तिस्मा घेतला आणि मग पूर्ण आफ्रिकेमध्ये जो सुसमाचार आहे त्या हापशी शंडाच्या द्वारे गेला, असं आपल्याला पाहायला मिळतं. तर फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच प्रकारे ब्लिचिंगचं काम सुद्धा मीठ करतं. म्हणजे काय, वस्तूंना किंवा कुठल्या जुनाट गोष्टींना उजाळा देण्याचं काम आहे ना, मीठ करतं. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की काही लोकांमध्ये कलागुण असतात, काही लोकांमध्ये खूप छान छान क्वालिटी असतात, चांगल्या चांगल्या क्वालिटीज असतात, पण जोपर्यंत ते देवामध्ये येत नाहीत तोपर्यंत त्या क्वालिटीज त्यांच्या डेव्हलप होत नाहीत. प्रियांनो, मला सांगायला खूप आनंद वाटेल की मोस्ट ऑफ जेवढे फिल्म स्टार्स आहेत किंवा जेवढे चांगले शिकलेले लोक आहेत आत्ता या काळामध्ये, मॅक्झिमम लोक ख्रिश्चन शाळांमधून शिकलेले आहेत. कुठं ना कुठं त्यांच्या मुखामधून येशूचं नाव गेलेलं आहे. त्यांना देवाचं कुठं ना कुठं काहीतरी कळालंय, प्रभूबद्दल कळालंय, म्हणून देवाने त्यांना आशीर्वादित केलंय. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, मिठाने उजाळा मिळतो. प्रियांनो, मिठाने उजाळा मिळतो. तसंच जर एखादा व्यक्ती असा आपल्या मंडळीत असेल, जर आपले पाळक असे असतील, आपल्या मंडळीतले लीडर्स असे असतील, देवाच्या प्रिय लोकांना, एक दिवस असं होतं की ख्रिस्त पाण्यावर चालत आला आणि सगळे शिष्य मचव्यात बसलेत आणि इतका जोराचा वारा आहे, सगळे हय्या हो हय्या चाललंय, बोट जी आहे ती पुढे जात नाहीये, वादळ आहे, भीती वाटते, बुडतोय की काय आणि आता काय होईल माहित नाही. त्याच्यात एक जण पाण्यावर चालत येतोय, आम्ही कधी पाहिलं नाही पाण्यावर कोणी चालतोय, भूत 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 ओरडायला आले. प्रमाण, अरे थांबा, अरे मी आहे, घाबरू नका, मी आहे, अरे प्रभू तू आहेस का. किती शिष्य होते मचव्यामध्ये? 12 शिष्य होते. त्या ठिकाणी पेत्राने डेअरिंग केली आणि पेत्रा म्हटला, प्रभू तू आहेस तर मला बोलव. प्रभू म्हटला, ये. पेत्र लगेच तात्काळ एक पाय पाण्याच्या बाहेर काढतो, अरे वा मी बुडत नाहीये, अजून दुसरा पाय बाहेर काढला, पेत्र पाण्यावर चालायला लागला. आणि पेत्र पाण्यावर चालत असताना देवाचं गौरव झालं. पुढची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण हे महत्वाचे की पेत्र पाण्यावर चालला. बाकीचे 11 लोक पण त्या दिवशी पाण्यावर चालू शकले असते जर त्यांनी म्हटलं असतं की प्रभू आम्हाला पण सांग, मला तुझ्याकडे यायचं. सगळे चालले असते, पण पेत्राने हिम्मत केली. असा हिम्मतबाज व्यक्ती आपल्या मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. असे आमचे पाळक लोक असले पाहिजेत, ज्यांच्या मागं सगळी मंडळी चालू शकेल आणि देवाचं गौरव करू शकेल. देवाच्या प्रिय लोकांनो, उजाळा आणण्याचं काम आम्ही दिनी प्रतिदिनी केलं पाहिजे. जे अंधारात बसलेले आहेत त्यांना जीवनाचा प्रकाश, त्यांना उजळण्याचं काम आमच्या प्रभू येशूने केलेलं आहे. त्याच प्रकारे मिठाचा उपयोग प्रिझर्वेशन साठी केला जातो. काही फिश असतील किंवा काही नॉनव्हेजचे आयटम असतील, काही असेल, खूप गोष्टींना मीठ टाकलं ना की त्या ठिकाणी त्या वस्तू जशाच्या तशा राहतात, त्यांना कुजण्याचा अनुभव येत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, फार महत्वाचं बोलतोय, कान उघडे ठेवून ऐका, लक्ष देऊन ऐका. या पिढीला कुजण्याचा अनुभव परमेश्वर येऊ देणार नाही. का ते सांगतो, कारण की हे जे आता आपल्या आजूबाजूला घडत आहे, या वातावरणाकडे लक्ष दिल्यानंतर प्रकटीकरणाचा आणि दानिएलच्या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना पटकन माझं म्हणणं कळेल. आम्ही सर्वजण अशा दिवसांमध्ये जगत आहोत जिथं कुठल्याही क्षणी प्रभू येशूचं आगमन होणं शक्य आहे. ज्या गोष्टी आपल्याला अँटी क्राइस्ट आणि 666च्या मार्क बद्दलच्या आहेत, त्याची पूर्ण तयारी झालेली आपल्याला दिसते आजूबाजूच्या वातावरणामधून. मग ही तयारी झालेली आहे. काही लोक या गोष्टीबद्दल पहिल्यांदा माझ्याकडून ऐकत असतील किंवा त्यांना शॉर्टमध्ये मी खुलासा करू इच्छितो. एका माझ्या मुद्द्यातून आपल्याला कळेल की आपल्या बाजूला, आपल्या या संपूर्ण जगात काय षडयंत्र चालू आहे. ज्या देशामधून कोरोना सुरू झाला, कुठला देश तो? वुहान मार्केट वगैरे माहित आहे, चायना. ओके, भारतापेक्षा चायनाची लोकसंख्या जास्त आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे? बरोबर आहे. भारतामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये आज या दिवसापर्यंत 42 लाख लोक मरण पावले आहेत. भारतामध्ये 42 लाख लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. चायनामध्ये कोरोनामुळे 4000 लोक मरण पावले आहेत. 42 लाख आणि 4000, हा डिफरन्स का आहे? ते पण 4000 मेले नसतील, काहीतरी आकडा दाखवला असेल. सांगण्याचं तात्पर्य हे
की अशा एका विळख्यामध्ये संपूर्ण जग सापडलेलं आहे, जिथं संपूर्ण जगाला WHO, चायना आणि जगातले श्रीमंत धनवान लोक एकत्र येऊन संपूर्ण जगावरती राज्य करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्याच्या तयारीमध्ये आहेत. वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, वन वर्ल्ड करन्सी आणि संपूर्ण जगावरती एक राजा नेमला जाणार आहे. त्यासाठी ही सगळी तयारी आहे. सगळ्या जगाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे खूप मोठं षडयंत्र आहे. याच्यावर जो येऊन वरती बसेल देवाच्या प्रिय लोकांनो, तो अँटी क्राइस्ट असणार आहे आणि तो ख्रिस्त विरोधक संपूर्ण जगावरती राज्य करेल आणि मग ते 666 वगैरे तुम्हाला ठाऊक आहे. पण हे सगळं होण्याच्या आधी एक विशेष घटना घडणार आहे, ती म्हणजे येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. प्रभू येशूचं येणं अगदी समीप, अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे. तुमच्याकडं खमीर आहे की तुमच्याकडं मीठ आहे, हे महत्वाचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही खमीर बनवू नका, तर तुम्ही मीठ बनावं ही देवाची इच्छा आहे. मीठ प्रिझर्व करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस हे मीठ म्हणजे तुम्ही आणि मी मंडळी मीठ आहे, हे मीठ ज्यावेळेस जगातून काढून घेतलं जाईल त्यावेळेस जग बेचव होणार आहे. मी परत बोलतो, जगामध्ये जी रुची आहे, जगामध्ये जो आनंद आहे, जगामध्ये तुम्ही पाहू शकता भाऊ लोक एकत्र भेटतात, हे गुगल मीट, ही प्रार्थना, अरे काय आनंद आहे. स्वर्ग उतरून आल्याचा अनुभव वाटतो. इथं देवाची उपस्थिती जाणवते. घरात आम्ही आमच्या बसलेला आहोत. हजारो किलोमीटरचा आपल्यामध्ये डिफरन्स आहे. कोण कुठं जगात बसलाय आम्हाला माहित नाही, पण ज्या वेळेस आम्ही देवाची भक्ती करतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की आम्ही स्वर्गीय स्थानामध्ये विराजमान झालो आहोत. आम्ही देवापुढे आलेलो आहोत, देवाच्या अभिषेकाने भरलेलो आहोत. असा आनंद जो आहे तो जगामधून नाहीसा होणार. मीठ जगातून काढलं जाणार आणि त्यावेळेस जग बेचव होणार. बेचव होणार म्हणजे कुणाला प्रार्थना करावीशी वाटणार नाही. लोक म्हणतील आम्हाला मरू द्या. त्या काळामध्ये पाऊस पडणार. अहो, रत्नागिरीला आला किंवा आता सध्या पडतोय तसा पाऊस नाही, गारांचा पाऊस पडणार आहे. 40-40 किलोची एक गार असणार आहे. त्या काळामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्या पाण्याचं रक्त होणार आहे. एकही डोंगर, एकही पर्वत आपल्या जागेवर राहणार नाही. बेट पळून जातील. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, आकाश जे तुमच्या मस्तकावर तुम्हाला दिसतं, हे आकाश गुंडाळून फेकून देण्यात येईल. चंद्र सूर्य अंधकारमय, रक्तमय होणार आहे. फार भयंकर भयानक दिवस येणार आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, मिठाचा रुचकरपणा आज या जगामध्ये आहे, कारण की देवाचे लोक, देवाची मंडळी, पवित्र आत्मा या जगामध्ये आहे. तुम्ही आणि मी आहोत, म्हणून या जगामध्ये देवाचं गौरव होत आहे. प्रियांनो, एक समय असा येईल की मंडळी उचलली जाईल, सगळं जग बेचव होणार आहे आणि मग तिथून पुढे देवाच्या प्रिय लोकांनो, मिठाचा रुचकरपणा गेला तर त्याला काय करतं, तिथं पुढे वचनात सांगितलेलं आहे की पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग राहत नाही. रुचकरपणा जाणार आणि देवाच्या प्रिय लोकांनो, पूर्ण पृथ्वी तुडवली जाणार. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 7 फार मोठ्या पिढ्या येणार आहेत. लक्ष देऊन ऐका, 21 भयंकर पिढ्या येणार आहेत. प्रियांनो, हालेलुया. प्रकटीकरणाच्या वचनाप्रमाणे 7 शिक्क्यांची पिढा आहे, 7 करण्यांची पिढा आहे आणि त्याचबरोबर 7 वाट्यांची, ती तर फार भयंकर पिढा आहे. अशा सगळ्या पिढ्या या जगावरती येणार आहेत. देवाच्या प्रिय संतगणांनो, मीठ काढून घेतल्यानंतर जगावरती ही आपत्ती येणार आहे आणि म्हणून आम्ही मीठ आहोत. देवाच्या प्रिय लोकांना, आमच्यामधला रुचकरपणा टिकून राहायला पाहिजे. मीठ आहे म्हणून जसं प्रिझर्व करतं मीठ, ह्या जगाला प्रिझर्व केलेलं आहे. मीठ काढून घेतलं की सगळीकडे प्रेत पडून राहणार आहेत. प्रियांनो, हालेलुया. इतके लोक मरणार आहेत. प्रॉफिटिक वर्ड लक्षात ठेवा. बायबलचा अभ्यास करून प्रकटीकरणाच्या आधारावरती आपल्याशी बोलत आहे. 230 करोड, परत बोलतो, भारताची लोकसंख्या 135 करोड. 230 करोड लोक मरणार आहेत. किती लोक? 1/3 लोक म्हणजे किती? आत्ताच्या जनसंख्येप्रमाणे 230 करोड लोक मरणार आहेत. 1/3 लोक जगातले मरतील. लोक झोपेतून उठतील, बघतील हॉलमध्ये प्रेत पडलेलं आहे, किचन मध्ये प्रेत पडलेलं आहे, दार उघडतील, घराच्या अंगणामध्ये प्रेत दिसेल, रस्त्यावर जातील, रस्त्यावर प्रेत पडलेली दिसतील, गाड्यांमध्ये प्रेत, सगळीकडे प्रेत, शेतामध्ये प्रेत, जिथं जातील तिथं प्रेत. प्रेत उचलायला कुणी राहणार नाही. असा भयंकर काळ येत आहे. आज ही वेळ आहे येशूचा स्वीकार करण्याची. महाभयंकर दिवस येत आहेत प्रियांनो, आणि म्हणून
मिठाचा रुचकरपणा जाता कामा नये. जी रुची देवाने आमच्यामध्ये दिलेली आहे ती रुची आम्ही टिकून धरलं पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही स्थिर आणि खंबीर राहिलं पाहिजे. प्रिझर्व्ह करण्याची ताकद मिठामध्ये आहे. मीठ जगात आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्टी नीट राहणार आहेत. कोरोना आला त्यावेळेस खूप लोकांनी सांगितलं आता जग बुडणार आहे. कोरोना आला त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस मी सिंगापूरला होतो आणि देवाच्या प्रिय लोकांनो तिकडंच मग बघितलं काय काय चाललंय. तिथं पण काय सुरुवात झाली. इथं येईपर्यंत खूप कोविड वाढत चाललेला होता आणि त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करताना कोविडच्या अगदी सुरुवातीच्या काळात देवाने सांगितलं मला की 2022ला हा कोरोना व्हायरस जाणार आहे प्रियांनो. त्याच्यामुळं हिम्मत धरा, घाबरू नका, भिवू नका. कोरोना आज आहे हा उद्या नसणार प्रियांनो, पण आमचा देव काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो निरंतर राहणारा देव आहे प्रियांनो. हालेलुया. कोरोनानी शेवट होत नसतो जगाचा. बायबलचा प्रत्येक शब्द पूर्ण झाल्याखेरीज या जगाला पूर्णविराम मिळणार नाही प्रियांनो. इथं जे लिहिलंय अशा महामारी येत राहणार प्रियांनो. संकट येणार. काही लोकांना वाटतं कोविड संपला की मग सगळं चांगलं. नाही, संकटानंतर संकट आता वाढत जाणार आहेत आणि तो जो 7 वर्षांचा काळ असणार आहे महासंकटाचा तो तर अतिशय भयंकर असणार आहे. आणि म्हणून त्या संकटाच्या काळात आम्ही पडू नये म्हणून मिठासारखे रुचकर व्हा आणि देवाच्या राज्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. प्रिझर्व्ह करण्याची ताकद प्रभूच्या वचनामध्ये आहे, प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे, प्रभूच्या या मिठामध्ये आहे आणि ती क्वालिटी देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून सतत देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. त्याच प्रकारे मीठ जे आहे ना ते जंतुनाशक आहे, सगळे बॅक्टेरिया नष्ट करणार आहे. जिथं देवाचे लोक उपस्थित राहतात ना तिथं अद्भुत काम होतं. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया, हालेलुया. विल्यम बूथ एखाद्या गावामध्ये जरी प्रवेश केला ना की आजूबाजूच्या 7 किलोमीटर परिसरामधून दुष्टात्मे पळून जायचे. देवाच्या प्रिय लोकांनो हे कृपादान भारतीय लोकांवरती विशेष करून आहे. मी तुम्हाला एवढं का ठासून सांगू शकतो बघा, डीजे दिनकरन अंकल स्टेजवरती नुसते आले तरी लोक बरे व्हायला सुरुवात व्हायची. हे खास भारतीय लोकांना देवाने कृपादान दिलेलं आहे. तुम्ही उभे जरी राहिलात एखाद्या जागेवरती तरी चमत्कारांना सुरुवात होणार प्रियांनो. हालेलुया. कारण की तुम्ही जसं ते मीठ जंतुनाशक आहे ना, तुम्ही फार डेंजरस आहात सैतानासाठी. तुमची उपस्थिती सैतानाला घाबरवून टाकते. तुमच्या उपस्थितीने सैतान थरथर कापायला लागतो. तुम्हाला दिसत नाही, जर तुम्ही आत्मिक डोळ्यांनी पाहत नाही, तुम्हाला माहित नाही प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने चालता, ओ री बाबा शेख हेठो, तुम्ही प्रार्थना करत रस्त्याने ज्यावेळेस चालता ना, प्रभूची स्तुती करत चालता, दुष्टात्मे जर तुम्हाला दिसत असतील, जर स्पिरिच्युअल तुमच्याकडे सेन्स असेल, तुम्हाला आवाज येईल. दुष्टात्मे बोलतात, अरे तो आला, पळा इथून, त्या गल्लीमध्ये पळा, अरे वरती जा, अरे इकडे जा, तिकडे जा. दुष्टात्मे पळायला लागतात कारण की तुमच्यावरती जो आत्मा आहे तो मेलेल्या देवाचा नाही, तो जिवंत देवाचा पवित्र आत्मा आहे. तुम्ही वाटेने चाललात तरी दुष्टात्मे पळ काढतात. तुम्ही एखाद्यावर हात ठेवला तरी तिथे चमत्कार घडतात कारण की तुमच्यावरती देवाचा अभिषेक आहे प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या त्या अभिषेकाला जपा, स्थिर राहा, देवाचा गौरव करा. आणि म्हणून हे मीठ जे आहे ते जंतुनाशक आहे, वाईट गोष्टींना नाश करणार आहे. तसंच देवाच्या प्रिय लोकांना ज्यावेळेस हे जे मीठ आहे ना ते औषधी आहे प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मीठ औषधी आहे. एखाद्याचा ब्लड प्रेशर लो झाला ना तर मीठ दिलं तर चांगलं असतं प्रियांनो. लहान लेकरांना मीठ आणि साखर टाकून पाणी देतात की नाही? हो देतात. आणि एखाद्याने जर विष वगैरे पिलं ना, आधी त्याला एवढं मीठ टाका पाण्यामध्ये आणि एवढं त्याला पाजून टाका, उलट्या करून सगळं तो विष बाहेर काढून टाकेन आणि बरा होऊन जाईल. मिठामध्ये क्वालिटी आहे बरं करण्याची. देवाच्या प्रिय लोकांनो मीठ एक प्रकारचं औषध आहे आणि देवाने सांगितलं तुम्ही जगाचं मीठ आहात. देवाच्या प्रिय लोकांनो कधी कधी असं होतं की देवाच्या सेवकाला पाहिलं जरी किंवा हॅलो जरी ऐकलं तरी लोकांना आरोग्य मिळतं. का? कारण की देवाचे लोक मिठासारखे आहेत प्रियांनो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपली उपस्थिती, तुम्ही आणि मी ज्यावेळेस जगामध्ये आहोत प्रियांनो, आम्ही स्वतःला रिप्रेझेंट करत नाही, आपण देवाला रिप्रेझेंट करतो. आम्ही जिथं आहोत तिथं देव आहे यावर जर आमची खात्री आणि आमचा विश्वास आहे तर त्या ठिकाणी अद्भुत आणि अलौकिक कार्य झाल्याखेरीज राहणार नाही. आणि पहिली क्वालिटी, अन्नामध्ये आपण मीठ टाकतो. दुसरे, पाण्याला शुद्ध करण्यासाठी मीठ असतं, ब्लीचचं काम मीठ करतं. तिसरी क्वालिटी. चौथी क्वालिटी, मीठ प्रिझर्वेशन करणारा आहे. 5वी क्वालिटी, मीठ जंतुनाशक आहे. 6वी क्वालिटी, मीठ औषधासारखं आहे. 7वी क्वालिटी, बर्फाला वितळू देत नाही. मीठ बर्फाला वितळू देत नाही. बर्फामध्ये जर मीठ टाकलं की बर्फ कसा एकदम स्थिर राहतो, वितळत नाही. काही लोकांना लगेच वितळायची सवय असते. हॅलो, प्रेज द लॉर्ड. काही लोक लगेच वितळतात, लगेच वितळतात. आजकाल तरुण लेकरं जास्त वितळायला लागलेत.
कॉलेजला जाणारे लेकरं जे आहेत ना, रस्त्याने चालले का लगेच इकडं तिकडं पाहिले का लगेच वितळले. काय लेकरं टेबल फॅन सारखे झालेले आहेत. टेबल फॅन म्हणजे काय? फक्त मान त्यांची अशी. टेबल फॅन बनू नका प्रियांनो. हालेलुया. लग्न करा आणि सिलिंग फॅन बनून जा, टेबल फॅन बनायचं नाही. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. मेल्ट व्हायची गरज नाहीये प्रियांनो. काही लोक संकट बघून लगेच मेल्ट होऊन जातात. काही लोक वाईट गोष्टी बघून लगेच मेल्ट होऊन जातात. पण जर मीठ असेल ना तर आम्ही मेल्ट होणार नाही. आम्ही स्थिर आणि मजबूत राहणार प्रियांनो. ही मिठाची क्वालिटी टिकून धरण्याची. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, असे मिठासारखे लोक आपल्या आजूबाजूला राहू द्या, म्हणजे तुमचं जीवन सुद्धा अगदी स्थिर आणि खंबीर राहणार. त्यामधून देवाचं गौरव झाल्याखेरीज राहणार नाही. जुन्या करारामध्ये कराराचं मीठ वापरलं जायचं. कराराचं मीठ म्हणजे काय? तर जुन्या करारामध्ये लेवी याचा 2 अध्याय 13व्या वचनात लिहिलेलं आहे. लेवीय 2 अध्याय 13व्या वचनामध्ये, जे तू अन्नार्पण करशील त्या अन्नार्पणाला मिठाने रुचकर केल्याशिवाय राहू नको सांगितलंय. मिठाने रुचकर कर अन्नार्पण जे देवाला देशील ते. मीठ टाकणं गरजेचं आहे आणि ते मीठ टाकायला विसरू नको. अन्नार्पणामध्ये मीठ टाकायला विसरू नको, असं बायबलचं पवित्र वचन आहे प्रियांनो. देवाच्या संतगणांनो, मीठ हे फार महत्वाचं आहे. जुन्या करारापासून आपण पाहतो. आज एक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे की खमीर सैतानाचं प्रतीक आहे आणि मीठ येशूचं प्रतीक आहे. आमच्यामध्ये ख्रिस्त राहतो, देव वस्ती करतो, म्हणून आम्ही मिठासारखे रुचकर आहोत आणि म्हणून आम्ही मिठासारखे रुचकर होऊन आम्ही जगाचं मीठ झालेलो आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, असं आपलं जीवन आज नंतर असू द्या. आपल्या उपस्थितीमुळं आपण एखाद्या ठिकाणी आहोत म्हणून त्या ठिकाणामध्ये प्रभूची उपस्थिती लोकांना जाणवली पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आमच्या बोलण्या चालण्यामधून ख्रिस्त इतरांना कळाला पाहिजे. आमच्या जीवनामधून ख्रिस्ताची झलक दिसली पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांना वाटेने आम्ही चालताना लोक म्हटले पाहिजेत, हा ख्रिस्ताचा दास चाललेला आहे, हा येशूचा सेवक चाललेला आहे, ही येशूची सेविका चाललेली आहे. आणि आपलं जीवन मिठासारखं रुचकर असणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जर बेचव असं जीवन आपण जगत असाल तर एक गोष्ट आपल्याला प्राकर्षाने सांगतो की सैतान जो आहे तो त्याच्या सैतानी गोष्टी सोडत नाही. एवढंच काय तर नीतिसूत्रे याच्या 27व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये, नीतिसूत्रे 27 आणि 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही. मूर्खाला उखळात घालून कुटले तरी त्याची मूर्खता सोडणार नाही. मूर्खाला मूर्खता सोडायला तयार नाही, मग मिठाचा खारटपणा आम्ही का सोडायचा? देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्यामध्ये जो रुचकरपणा प्रभूच्या वचनाचा आहे, आमच्यामध्ये जो सुगंध प्रभू येशूच्या रक्ताचा आहे, आमच्यामध्ये जो आशीर्वाद देवाच्या उपस्थितीचा आहे, त्यामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. संकट येतील आणि संकट जातील, पण आमच्यामध्ये प्रभूची उपस्थिती सतत असली पाहिजे. आमच्यामध्ये मिठाचा रुचकरपणा या शेवटच्या दिवसामध्ये सतत असला पाहिजे. आमच्यातला गर्व आज शून्य झाला पाहिजे. बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणायचा की माझा रास हो आणि प्रभूचं नाव उंच हो. मी शून्य होतो, तो स्वतःला शून्य करत होता, देवाला उंच करत होता. याचा काय अर्थ आहे? माझ्यातला मीपणा शून्य होऊ दे देवा. हालेलुया. मी नको, पण तुझं नाव मोठं होऊ दे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला ही गरज आहे देवाची सेवा करण्यासाठी. ज्यांना वाटतं की माझी सेवा वाढली पाहिजे, देवाने माझा अजून उपयोग केला पाहिजे, देवाने माझ्या जीवनात अजून आशीर्वाद दिले पाहिजे, माझ्याद्वारे देवाचं गौरव झालं पाहिजे, आधी एक गोष्ट केली पाहिजे. आधी तो सगळा गर्व फेकून दिला पाहिजे आणि देवाच्या वचनाने स्वतःला भरलं पाहिजे, स्वतःला देवाच्या सामर्थ्याने भरलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, मिठाने रुचकर केलेला जसा पदार्थ आहे तसं तुमचं बोलणं रुचकर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची उपस्थिती रुचकर झाल्याशिवाय राहणार नाही, देवाचं गौरव तुमच्याद्वारे झाल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, मिठाशिवाय जेवण व्यर्थ आहे आणि जीवनामध्ये येशू नसेल तर ते जीवन पण व्यर्थ आहे. आज आम्हाला ही गोष्ट कळणं अत्यंत गरजेचं आहे. या मरणाऱ्या जगाला जीवनाची गरज आहे प्रियांनो. अंधारात बसलेल्या जगाला प्रकाशाची गरज आहे. संपूर्ण विश्वाला येशूच्या शांतीची आणि देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. आज आम्हाला हे जगाला ओरडून सांगण्याची आमच्याकडे हिंमत पाहिजे की आमचं येशू जिवंत देव आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज आम्ही देवाकडे ही प्रार्थना करूया की
पुरुषांकडे थोडंसं खमीर आहे आणि जगाकडे आज थोडंसं मीठ आहे प्रियांनो. ते थोडंसं खमीर आम्हाला नको आहे, पण आम्हाला थोडंसं मीठ जे जगामध्ये आहे ते आम्हाला बनायचं आहे. हालेलुया. आणि आम्हाला असं रुचकर बनायचं आहे, आम्हाला असं देवाच्या सानिध्यामध्ये पुढं आणि पुढं जायचं आहे, ज्यामधून देवाचा गौरव होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, असं असतं की मिठाचा रुचकरपणा गेला तर त्याला फेकून देण्यात येतं, असं बायबलमध्ये वाचलेलं आहे. आज जर तुम्हाला कोणी टाकून दिलेल्या तुम्ही स्थितीमध्ये आहात, देवाच्या प्रिय लोकांनो, देव तो त्याचा रुचकरपणा परत आज तुम्हाला देऊ इच्छित आहे. हालेलुया. जर कुणाचं जीवन असं असेल की मला सगळ्यांनी टाकून दिलेलं आहे, माझा धिक्कार करतात लोक, माझी निंदा करतात लोक, माझ्या विरुद्ध लोक आहेत, तुम्ही शून्य जरी असाल तरी आज प्रभू तुमच्या पुढे अंक म्हणून उभा राहणार आहे. प्रियांनो, आज तुमच्या आजारामुळे कदाचित तुम्ही त्रस्त झाले असाल, जर तुमच्या कर्जामुळे तुम्ही त्रस्त झाले असाल, निंदा लोक करत असतील त्याच्यामुळे तुम्ही त्रस्त असाल, कुठल्याही दुःखात संकटात तुम्ही असाल, कोणी तुम्हाला फसवलं असेल म्हणून तुम्ही त्रस्त असाल, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, पण प्रभू तुम्हाला उचलून योग्य स्थानी बसवायला तयार आहे. तो तुम्हाला रुचकर करायला तयार आहे. तो तुम्हाला जगाचं मीठ बनवायला तयार आहे. तो तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. देवाच्या सेवेची सुरुवात करत असताना माझं सगळ्यात पहिलं मला खूप मोठं काम देवाच्या राज्यामध्ये मिळालं, जे करणं आजही मला खूप आवडतं. चर्चमध्ये मला जे काम होतं, आता थोड्या दिवसांनी चर्च उघडतील, त्या कामापासून तुम्ही सुरुवात करा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. ते काम म्हणजे चर्चमध्ये झाडू मारण्याचं माझं काम होतं प्रियांनो. हालेलुया. चर्चमध्ये झाडू मारण्याचं काम. आज पण जर मला झाडू आणून दिला तरी मला आनंद वाटेल की मी चर्च झाडून घ्यावं, चर्च स्वच्छ करावं, देवाचं गौरव करावं. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला असं वाटतं की आम्ही फार मोठं प्रीचर बनावं, आम्ही ह्या देशात जावं, आम्ही त्या देशात जावं. मला सगळ्यात प्रिय देश माझा भारत देश आहे प्रियांनो. हालेलुया. आधी आपल्याला सेवेवरती, आपल्या मंडळीवरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या काळामध्ये, ज्या सुरुवातीच्या दिवसात मी चर्चमध्ये झाडू मारायचो, त्यावेळी झाडू मारता 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 चर्चमध्ये देवाची स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतोय, आणि झाडू मारता मारता अचानक देवाचा आवाज यायचा, विकास, येत्या दिवसामध्ये लाजर कसा मरणातून उठला, असे मरणातून उठलेले लोक, त्यांच्या पंक्तीला तू जेवायला बसणार आहे. प्रभू, हे कसं शक्य आहे? मी झाडू आलाय चर्चमध्ये, माझं काय पात्रता आहे प्रभू, माझी अशी काय योग्यता आहे? असं देव बोलायचा. काही वर्षांपूर्वी देवाच्या प्रिय लोकांनो, पॅट्रिक बेंजामिन नाव लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता. 36 तासासाठी धनुर्वाताने पॅट्रिक बेंजामिन मरण पावले होते. देवाच्या प्रिय लोकांनो, 36 तासानंतर प्रार्थनेद्वारे पॅट्रिक बेंजामिन जिवंत झाले. आणि ज्यावेळेस एका घरात आम्ही सगळे जेवायला बसलो होतो, एका कोपऱ्यात मी बसलो होतो दुसरीकडे, त्यांच्यापासून लांब, त्यांनी मला बोलवलं, म्हटले, डॉक्टर विकास इकडे या, पास्टर इकडे या, माझ्या शेजारी बसा. तरी माझ्या लक्षात नाही, ज्यावेळेस दोघांच्या हातामध्ये प्लेट आहे, त्यांच्या मांडीला माझी मांडी लागली. सडनली एकदम झटकन लक्षात आलं, मी झाडू मारताना माझा देव बोलला होता, लाजर मरणातून उठला, तसे जे लोक मरणातून उठले त्यांच्या पंक्तीला मी तुला बसवणार आहे. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने मला तेव्हा सांगितलं, त्या दिवसांमध्ये चर्चमध्ये झाडू मारताना, साऊंड सिस्टीम अरेंज करताना, पास्टरचे शूज पॉलिश करताना, देवाने सांगितलं, जगात जे सगळ्यात मोठं चर्च आहे ना, त्यांच्या पास्टरला मी तुला भेटवणार आहे. बाप्पा, हे देवा कसं शक्य आहे माझ्या प्रभू? साऊथ कोरियाला घेऊन गेलो. अरे, हजारो लोक आले तिथं, मी पण गेलो, पण त्या हजारो लोकांमधून एकच व्यक्ती पॉल योंगिचोला भेटू शकला, त्याचं नाव विकास कांबळे. प्रभूची स्तुती करतो मी की जगात 10 लाख मंडळी ज्यांची आहे त्या पास्टरशी भेटण्याची संधी दिली. प्रभूने सांगितलं, जगात जे सगळ्यात मोठे इव्हँजलिस्ट आहेत, ज्यांनी जास्त लोकांना सुवार्ता सांगितली, त्यांच्याबरोबर तुला भेटायची संधी मिळणार. देवाच्या प्रिय लोकांनो, काही वर्षांपूर्वी सिंगापूरला गेलो. दुपारचं लंच देवाच्या प्रिय लोकांनो रिनल्ड बॉन्की बरोबर करण्याची संधी दिली, ज्यांच्या एकाच सभेमध्ये 75 लाख लोक आलेले आहेत, असा इतिहास आहे प्रियांनो. पण मला याच्या पलीकडे जाऊन थोडंसं बोलायचंय. मला खूप देवाचे महान सेवक भेटले. प्रभूची स्तुती असो, पास्टर क्रिस ओया किलोमे असो, किंवा त्याच प्रकारे रामबाबू असो, भारतीय सेवक भेटले, परदेशातले भेटले. लिस्ट खूप मोठी आहे, संदेशाचा वेळ सगळं ते सांगण्यात जाईल, म्हणून शॉर्टमध्ये आपल्याला सांगतो. जर तुम्ही मला विचाराल की पास्टर, एवढे सेवक भेटले, त्यात सगळ्यात मोठा आनंद कुठला? मी माझं खरं मत सांगतो, स्पष्ट मत सांगतो, लक्ष देऊन ऐका. या सर्व सेवकांना मी भेटलो
आजही भेटतो आणि भेटत राहणार. प्रभूची स्तुती असो त्याबद्दल, प्रभूला धन्यवाद. पण या पलीकडं ज्यावेळेस मी माझ्या रूममध्ये जातो, गुडघे टेकतो आणि प्रभूला माझ्या समोर बघतो, त्याच्यासारखा आनंद मला कशात मिळत नाही प्रियांनो. एकदा मी प्रार्थना करताना प्रभूने मला एक फार सुंदर प्रश्न विचारला. जसं मी तुमच्याशी बोलतो, मी तसं प्रभूशी बोलतो. काय लोकांना असं वाटतं की देव म्हणजे, अरे मला तोंड दिलं तो काय मुका असणार आहे का, मला कान दिले तो बहिरा असणार आहे का, माझा देव बोलतो, ऐकतो, पाहतो, सगळं त्याच्या प्रतिरूपाचा मी आहे. असंच प्रभूने मला प्रश्न विचारला, तुला स्वर्गात काय यायचंय? बऱ्याच वेळा स्वर्गाचे दृष्टांत झाले आणि प्रभूने मला असं एकदा विचारलं, तुला स्वर्गात काय यायचंय? थांबलो मी, पवित्र आत्म्याला विचारलं मी आता काय उत्तर द्यावं. कारण की स्वर्गात जी शांती आहे ना प्रियांनो, इथं अनुभवायला मिळते, खूप वेळा मिळते. तो आनंद जेव्हा खरे आराधक विसरून जातात मी कोण आहे, काय आहे, आणि त्या एक आराधनेच्या ऍटमॉस्फिअर मध्ये गेलं ना, एक ती वेगळीच एक अशी लेवल तयार होते ना, की लिटरली डोळे बंद असं जाणवतं, अरे आपण स्वर्गात आहे, असा 100% अनुभव येतो. मग स्वर्गात का जायचं? इथंही ते अनुभव मिळतात, इथंही प्रभू आहे, इथंही दिव्यदूत दिसतात, इथंही सामर्थ्य आहे. स्वर्गात का जायचं? देवाच्या प्रिय लोकांना, पवित्र आत्म्याने प्रेरणा दिल्याप्रमाणे मी प्रभूशी बोललो. लाखो करोडो दिव्यदूत आहेत म्हणून मला स्वर्ग नकोय. 24 वडील स्वर्गात आहेत म्हणून मला स्वर्ग नको. 4 प्राणी अंगभर डोळे असणारे आहेत म्हणून मला स्वर्ग नकोय. स्वर्गात माझा देव राहतो म्हणून मला स्वर्ग पाहिजे. स्वर्गात जर माझा देव नसेल तर त्या स्वर्गाला पण किंमत नाहीये प्रिया. जिथं माझा देव आहे, ते छोटस तुमचं झोपडं असलं ना तरी चालेल, पण तुमच्या घरात जर देव आहे तर तुम्ही आशीर्वादित आहात प्रिय. मोठा महाल बांधून राहता आणि भांडण तंडण करत बसता, एकमेकांचे अपमान करता, त्या महालाला काहीच किंमत नाहीये प्रियांनो, काहीच किंमत नाहीये. आपलं घर देवाच्या उपस्थितीने भरलं पाहिजे, आपलं जीवन देवाच्या उपस्थितीने भरलं पाहिजे. आपलं बोलणं वचनांनी रुचकर झालं पाहिजे प्रियांनो. देव नाही तर सगळं व्यर्थ आहे, प्रभू नाही तर सगळं व्यर्थ आहे. या दिवसांमध्ये आपण जगत असताना एक गोष्टीचं अगत्य आहे, ते नाही मिळालं ना तर हे तुमचं चर्च जाणं, प्रार्थना करणं काही अर्थ उरत नाही प्रियांनो. एक गोष्ट महत्वाची, आम्हाला पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे. मी हे नाही म्हणत तुम्ही अन्य भाषा बोललीच पाहिजे, मी हे म्हणत नाही तुम्हाला देवाचं दृष्टांत झालंच पाहिजे, तुम्हाला हे कृपादान मिळालंच पाहिजे, मी काही म्हणत नाही. मी एक मात्र म्हणतो, तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे. हे शरीर घर आहे, घराची किंमत तुम्हाला नाही कळणार. तुम्ही छान छान मोबाईल आणि लॅपटॉप वाले, आयपॅड वाले लोक आहात सगळे, घराची किंमत तुम्हाला नाही कळणार. या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर जे लोक झोपत होते ना, त्यांना जाऊन विचारा घर काय असतं. फुटपाथ वरती झोपणाऱ्या लोकांच्या जवळ जाऊन बसा, त्यांना विचारा घराची किंमत काय असते. ज्यांना अंगावरती पांघरायला काय नाही ना, त्यांना जाऊन विचारा घराची किंमत काय असते. या घराला मालकाचं नाव दिलेलं आहे, पण जर मालक आत राहत नसेल तर या रिकाम्या घराचा काय लाभ आहे प्रियांनो. त्या मालकाला या घराची गरज आहे आणि या घराला त्या मालकाची गरज आहे. पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला प्रार्थना करायची गरज लागणार नाही की देवा हे कर, देवा ते कर. मी खरंच सांगतो तुम्हाला, प्रभूचं वचन आहे, मागा म्हणजे मिळेल. कधी मागावं लागतं. शताधिपतीचा चाकर आजारी होता, प्रभूकडे आला, माझा चाकर आजारी. प्रभू म्हणतो मला तुझ्या घरी यायचंय. काय यायचंय? आमंत्रण होतं का? नव्हतं.
कानागावात आमंत्रण होतं, मान्य करतो, पण शताधिपतीच्या घरी आमंत्रण नव्हतं, तरी म्हणतो मला तुझ्या घरी यायचं का? काही अशी ठिकाणं असतात तिथं प्रभूला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही, बोलवावं लागत नाही. तो स्वतः येतो आणि तो अलौकिक कार्य करतो. असे बना, असे तयार व्हा, असे नम्र व्हा, असे वचनाने भरले जा, इतके पवित्र आत्म्याच्या अधीन आणि स्वाधीन व्हा. तुम्ही मागण्याआधी गोष्टी होऊन जातील प्रियांनो. तुम्ही मागण्याआधी गोष्टी होऊन जातील. एक काळ असा होता, मॉरिशसला मी पहिल्यांदा गेलो होतो मीटिंगसाठी, आणि एक चर्चमध्ये मी बऱ्याच मीटिंग झाल्या, म्हणजे 21 दिवस होतो मी. 21 दिवस, दिवसातून 2-2, 3-3 मीटिंग्स असायच्या. आणि त्याच्या आधी मी पाहायचो असं नाही का, लोक प्रार्थना, बेनहीन प्रार्थना करतात, लोक पडतात. मी गमतीने माझ्या बंधुवर्गांना सांगायचो, मी प्रेयर करायला लागलो की लोकांना धरून पाडत जा तुम्ही खाली. पडतच नाहीत आपल्या प्रेयरमध्ये. गमतीनं असंच म्हणायचो मी, लोक काही पडत नाहीत आपल्या प्रार्थनेमध्ये. ठीक आहे, एकेकाला कृपादान असतं, पण मी कधी मागितलं नाही देवा मला हे कृपादान दे की मी प्रार्थना करेल, हात करेल, लोक पडतील वगैरे. मी असं कधी देवाला म्हटलं नाही. आणि मी आधीपासून हेच म्हणतो, जिथं जे गरजेचं आहे ते माझ्या मुखातून निघू दे आणि तसाच माझा वापर कर. तर मॉरिशसच्या चर्चमध्ये गेलो आणि पास्टर काहीतरी बोलत होते, क्रिओल लँग्वेज आहे तिकडचे, आणि सगळे हसत होते, सगळे गंमत करत होते काहीतरी. आणि मला थोडंसं खटकलं, म्हटलं यांनी काहीतरी आपल्याविषयी बोललेलं आहे जे की चांगलं नाही वाटत आहे. थोडंसं वातावरण हे वाटतंय ह्या चर्चमध्ये. मी ब्रदर एक होते, एक पास्टर बरोबर, काय बोलतात काय बोलतात 2-3 वेळा विचारलं, ते नाही नाही काय नाही असंच करत होते. नो नथिंग नथिंग. म्हटलं नथिंग नाही, म्हटलं समथिंग, देर इज समथिंग. नथिंग नाही. म्हटलं काय झालं सांगा, टेल मी व्हॉट हॅपन. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या आधी एक पास्टर आले होते इंडियावरून, आणि ते लोकांना रिअली डोक्यावर हात ठेवून धक्का देऊन देऊन पाडत होते. तर म्हणे आता हा सेकंड पार्ट आलाय, हा पण धक्के देत असेल तर सांभाळून राहा, असं त्यांनी हे केलं. तर मी त्यांना सांगितलं की मी कोणाच्याच डोक्यावर हात ठेवणार नाही आज, प्रभूला स्पर्श करायचं तर कर, असं मी म्हटलो. आणि मी शांत राहिलो. आणि मग नंतर संदेशाला सुरुवात आणि प्रार्थना शेवटची जेव्हा झाली, तर मी कोणालाच हात नाही लावला, पण अख्ख्या चर्चमध्ये मी एकटाच उभा होतो. तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं. मागितलं नाही, पण जर देवाच्या पवित्र आत्म्याचा कुठं अपमान होणार असेल तर परमेश्वर तुमच्याद्वारे ते कार्य केलं केलीच राहत नाही प्रियांनो. प्रभूकडं हीच आपण याचना करूया. आपण अगदी शेवटच्या दिवसामध्ये आहोत. हा मिठाचा रुचकरपणा असाच टिकवून धरा. आणि एक प्रॉफिटिक वर्ड माझ्या अंतःकरणात सभा सुरू झाल्यापासून एक भविष्यवाणीचा शब्द परमेश्वराने दिलेला आहे की ही सभा जी आहे ना, यामधून खूप महान सेवक तयार होणार आहेत. खूप महान सेवक, महाराष्ट्राची उलथापालथ करणारे लोक या सभांमधून तयार होणार आहेत. ऑनलाईन ज्या मीटिंग्स आहेत याचा फार मोठा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सगळीकडे पडणार आहे. अनेकांचे लाईव्स परमेश्वर आशीर्वादित करत आहे. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण एक प्रार्थना करूया, आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करूया. आणि आज देवाला हे म्हणूया की कुठं जरी मी पडलेलो असलो तरी परमेश्वरा तुम्हाला उचलणार आणि तुम्हाला आज रुचकर बनवणारच आहेस. प्रार्थना. धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सामर्थ्यवान आमच्या जिवंत देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने आज प्रत्येकाला तू भर. स्वर्गीय बापा, अंतःकरणापासून तुला हाक मारतो देवा. आज जे दुःखात आहेत, आजारात आहेत, त्रासात आहेत प्रभू, त्या सर्वांना त्या त्रासातून दूर कर देवा. आम्ही बेचव होतो, पण तुझ्या वचनाने आम्हाला रुचकर केलंस. आम्ही शून्यवत होतो, आमच्या पुढे अंक म्हणून तू उभा राहिलस प्रभू. तुझ्या रक्ताचं मोल देऊन आम्हाला विकत घेतलंस. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. आज आम्ही प्रार्थना करतो, या सर्व प्रियजनांना तुझ्या पवित्र हाती घे. आजच्या सभेत जे जे सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीवर तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव कर प्रभू. जीवनातला बेचवपणा काढून टाक. तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाचं जीवन भर. हा संदेश प्रभू ज्यांनी ऐकलेला आहे त्यांच्या जीवनात आज तू कार्य कर देवा.
आजारामुळे, वाईट परिस्थितीमुळे, आर्थिक अडचणीमुळे, कुठल्याही प्रकारच्या तणावामुळे प्रभू जे दुःखात आणि त्रासात आहेत प्रभू, आज त्यांना तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श कर आणि मिठासारखं आजपासून प्रत्येकाला रुचकर कर. तुला आम्ही धन्यवाद देतो, या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द ऐकलास. धन्यवाद देतो प्रभू, तुझी कृपा प्रत्येकावरती पुरवलीस. तुझा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो देवा, येशूच्या नावामध्ये प्रभू परमेश्वरा. अनेक सेवकगण, अनेक इव्हँजलिस्ट, प्रॉफिट्स, बायबल टीचर, प्रेषित प्रभू परमेश्वर या कॉन्फरन्स मधून तयार होत आहेत. तुला आम्ही धन्यवाद देतो. अनेक लोक ही सभा अटेंड करत आहेत आणि आता त्यांच्या घरात तुझा लख प्रकाश पडलेला आहे. तुला आम्ही धन्यवाद देतो. काही लोक उघडलेला स्वर्ग पाहत आहेत. तुला आम्ही धन्यवाद देतो. काहींच्या नजरेसमोर येशू ख्रिस्ता तुझं दर्शन त्यांना होत आहे. तुला आम्ही धन्यवाद देतो. काही जणांना दिसत आहे की प्रभूचा हात त्यांना स्पर्श करून शरीरातले आजार बाहेर खेचून काढत आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. तू प्रत्येकाच्या जीवनात अलौकिक काम करत आहे. तुझे उपकार मानतो. ज्यांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत त्यांच्या घरात आज एक विशेष दिव्यदूत उतरलेला आहे आणि ऑफर लेटर त्या दिव्यदूताच्या हातामध्ये आहे. ज्यांनी नोकरी गमावलेली आहे त्यांना नवीन जॉबचं ऑफर लेटर येशूच्या नावात स्वर्गातून रिलीज करण्यात आलेलं आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू ही परिस्थिती जगासाठी वाईट असू शकते. एलियासाठी कशी वाईट असणार? एलियासाठी कावळे आहेत, एलियासाठी व्यवस्था आहे, सारफतची विधवा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. कारण की एलियाचा देव भक्कम आहे, एलियाचा देव सामर्थ्यवान आहे. जगासाठी परिस्थिती कोविडची आहे, पण तुझ्या लोकांसाठी पवित्र आत्म्याची परिस्थिती आहे. तुझ्या लोकांसाठी देवाच्या अग्नीचे दिवस आहेत. तुझ्या लोकांसाठी देवाच्या सामर्थ्याचे दिवस आहेत. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आमची प्रार्थना आहे देवा, आमच्यातला कुणीच मागे राहू देऊ नको देवा, कुणालाही मागे राहू देऊ नको प्रभू. आणि जे मागे राहणारे सारखी लोक आहेत प्रभू अशांना तयार करण्यासाठी, त्यांची नावं जीवनी पुस्तकात लिहिली जावीत यासाठी आमचा उपयोग कर. त्या बांधवांना, त्या बहिणींना सुवार्थ सांगण्यासाठी प्रभू आमचा उपयोग कर. आज प्रभू परमेश्वरा आपल्या लोकांची भेट तू घेतलेली आहे आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला तुझा महान सुवार्थिक बनव. तुझ्या राज्याची घोषणा करण्यासाठी प्रत्येकाचं सहाय्य कर. आज प्रभू तुझ्या लोकांना निश्चित अर्थाने सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे, ओझ्यातून बाहेर काढलेलं आहे. तुझी शांती आणि तुझी कृपा प्रत्येक परिवारात दिलीस, तुझं सामर्थ्य प्रत्येकाला दिलंस. उपकार मानतो. तुझे लोक मीठ आहेत प्रभू. तू म्हटलंस तुम्ही जगाचे मीठ आहात. हालेलुया. प्रभू तू आम्हाला मीठ केलंस, रुचकर केलंस, म्हणून तुझे पुन्हा आणि पुन्हा आभार मानतो. इथून पुढचा सर्व वेळ समय तुझ्या हाती घे. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे.